कोल्हापुरातील पुईखडी इथल्या 110 केव्ही सबस्टेशनच्या दुरुस्तीचं काम सुरू करण्यात आलंय। त्यामुळे महावितरण कंपनीकडून आज विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला होता। परिणामी पुईखडीवरून नागरिकांना दैनंदिन होणारा पाणी पुरवठा आज होऊ शकला नाही। उद्या मंगळवारी होणारा पाणी पुरवठाही अपुरा आणि कमी दाबानं होणार आहे। यामध्ये A-B वॉर्ड अंतर्गत पाण्याचा खजिना, मंगळवार पेठ, शिवाजी पेठ, मंगेशकर नगर, मिरजकर तिकटी, भारत डेअरी परिसर, संभाजीनगर, मंडलिक वसाहत, तिकोणे गॅरेज, कीर्ती हाऊसिंग सोसायटी परिसर, कोळेकर तिकटी, पोतनीस बोळ, शाहू बँक परिसर, कोष्टी गल्ली, प्रॅक्टिस क्लब, वारे वसाहत, साळोखे नगर, बापूराम नगर, महाराष्ट्र नगर, सुर्वे नगर, प्रथमेश नगर, शिवगंगा कॉलनी, प्राध्यापक कॉलनी, वाल्मिकी आंबेडकर नगर, राधेय कॉलनी, इंगळे मळा, आई कॉलनी, कात्यायनी कॉम्प्लेक्स परिसर, राजीव गांधी नगर परिसर, जरग नगर, गंजी माळ, रामानंद नगर, नाळे कॉलनी, विजयनगर, जुनी मोरे कॉलनी, नवी मोरे कॉलनी, वर्षा नगर, भारत नगर, सुभाषनगर पंपिंगवरील ग्रामीण भाग, पाचगाव, आरके नगर, पुईखडी, जीवबानाना जाधव पार्क, विशाल नगर, आयसोलेशन, YP पोवार नगर, वर्षा विश्वास परिसर, शिवस्वरूप कॉलनी, पोस्टल कॉलनी, जरगनगर लेआउट या भागांचा समावेश आहे। संबंधित भागातील नागरिकांनी उपलब्ध होणारे पाणी काटकसरीनं वापरून महानगरपालिकेला सहकार्य करावं असं आवाहन महापालिकेचे जल अभियंता नेत्रदीप सरनोबत यांनी केलंय। पुईखडी येथील सबस्टेशनचं 110 केव्ही सबस्टेशनची दुरुस्तीचं काम MSDCLनं हाती घेतलेलं आहे आणि त्यांनी 4 दिवसापूर्वी आजचा शटडाऊन मागितलेला होता। त्यामुळे आज पाणी पूर्णपणे पुईखडीवरून येणारं पाणी वितरित होणार नाही आहे, विद्युत पुरवठा बंद असल्या कारणानं, आणि उद्यापासून ते सुरळीत होईल आणि उद्या जरा कमी दाबानं पाणी लागेल। त्यामुळे नागरिकांनी सहकार्य करावे ही विनंती।